नमस्कार, जे फूड अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला दाखवणार आहे शेतातल्या छान छोट्या छोट्या चिंचोने आणलेल्या आहेत त्याचा ठेसा। तर आता मी पहिला सर्वप्रथम काय करत आहे, भाकरीचा तवा आहे, ज्वारीच्या भाकरी करून घेतलेल्या आहेत, ज्वारीच्या आणि बाजरीच्या। त्याच्यावर हे बघा आता मस्तपैकी मी हे मिरच्या भाजून घेत आहे। आता याच्यामध्ये मी लसूण आणि जिरे टाकत आहे। लसूण आणि जिरे थोडं 5 मिनिटांनी टाकते करपू नये म्हणून। बघा छान असं भाजून घेणार आहे मी। आणि याच्यातच टाकणार आहे मी जिरे आणि मीठ। मिरच्या वगैरे धुवून घेतल्यात मी, फक्त घरच्या शेतातल्या चिंचा धुवून घेतलेल्या नाहीत, हाताने तोडून आणलेल्या आहेत। हे बघा हे भाजून घेतले। आता मी बघा एवढ्या अशा चिंचोने आहेत। तर आता मी काय करणार आहे, हे थंड झाले की याच्यामध्ये हे टाकणार आहे। माझी आजीनं ह्याचा ठेसा घालायची चिंचोण्याचा, लोणचं म्हणायचे मी मिरचीचं, त्या चिंचोण्या घालून मस्त ठेसा टिकायचा। आहो लोणचंच म्हणायचो आम्ही त्याला, चांगलं महिनाभर तरी राहायचं ते। मी आईला रेसिपी विचारून तुम्हाला टाकेल। आता छान छोट्या छोट्या चिंचोण्या यायल्यातनं, मी उद्या परवा शेतात गेले तर त्याची पण रेसिपी टाकेल। मस्तपैकी आता मी हे भाजून घेतले, गॅस बंद केला। आता याच्यामध्ये बघा हे चिंचोण्या टाकून आता मी गॅस बंद केलेला आहे मी आता हे मिक्सरला लावून घेते। तुम्ही बत्त्यात पण ठेचू शकतात। मी आता हा ठेसा वाटून घेते। झाला आहे आपला हिरव्या मिरचीचा चिंचोणीचा ठेसा। याला तुम्ही तडका मारू शकतात, थोडासा गूळ घालू शकतात तुमच्या आवडीनुसार, हिंग घालू शकतात। मला असाच आवडतो खरडा। मस्त बाजरीची भाकरी, आणि हे बघा मी छानपैकी बाजरीची भाकरी केलेली आहे आणि मस्त ठेसा माझ्या आवडीचा आहे आज। आणि खरंच सांगू खूप छान झाला। मी थोडासा चाटून बघितला, चमच्याने खाऊन बघितला, नंबर 1। चला मग करून बघा, खाऊन बघा, लाईक सबस्क्राईब शेअर